आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 25व्या कारगिल विजय दिवसानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिल युद्ध स्मारकाला भेट देणार. लेहमधील शिंकुनला बोगदा प्रकल्पाच्या कामाचा पंतप्रधानांच्या हस्ते होणार प्रारंभ. महाराष्ट्रात पुण्यासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. बहुतांश भागात आजही पावसाचा इशारा. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीत आज भारत आणि बांगलादेशमध्ये लढत. आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचं आज औपचारिक उद्घाटन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 25व्या कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिल युद्ध स्मारकाला भेट देणार आहेत. कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना ते श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे. देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे, असं त्यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. कारगिल दिनानिमित्त आज देशभरात या युद्धात प्राणार्पण करणाऱ्या शूर जवानांना आदरांजली अर्पण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. लेहशी कोणत्याही हवामानात संपर्क कायम ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या शिंकुनला या बोगदा प्रकल्पाच्या कामाची सुरुवात आज होणार असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली. हा 4 किलोमीटर लांबीचा ट्विन ट्यूब बोगदा निमू पदुमदारच्या रस्त्यावर सुमारे 15,800 फूट उंचीवर बांधण्यात येत आहे. हा जगातील सर्वात उंच बोगदा असेल. या बोगद्यामुळे सशस्त्र दलांना जलद हालचाल करणं शक्य होणार असून लडाखमध्ये आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देण्यासही मदत होणार आहे. कारगिल युद्ध हे सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा संघर्ष होता. त्यात आपल्या सैनिकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानविरुद्ध शौर्यानं लढा दिला. भारतीय सैन्याच्या सामरिक कौशल्यामुळे कारगिलच्या शिखरावर तिरंगा फडकवला गेला, असे गौरवोद्गार भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी काल नवी दिल्लीत मशाल रॅलीला संबोधित करताना काढले. यावेळी त्यांनी कारगिल युद्धातील शूर सैनिकांना आदरांजली वाहिली. त्यांच्या हस्ते भारतीय सैन्याच्या कामगिरीची माहिती देणाऱ्या एका प्रदर्शनाचं उद्घाटनही करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लष्करासाठी सीमेला जोडणारे दुपदरी रस्ते उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे भारतीय लष्कर अरुणाचल प्रदेश ते लडाखपर्यंत 1.5 दिवसात पोहोचू शकतं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. आज रौप्य महोत्सवी कारगिल विजय दिन आहे. त्यानिमित्त या युद्धातल्या शौर्याबद्दल वीरचक्र पुरस्कारानं सन्मानित झालेले साताऱ्याचे सुपुत्र कर्नल सचिन निंबाळकर यांचं हे मनोगत. कारगिल युद्धाच्या वेळेस 2 इम्पॉर्टंट जे टास्क होते कारगिलच्या लढाईच्या मैदानात, ते होते तोलोलिंग आणि टायगर हिलला कॅप्चर करण्याचे. टायगर हिलचं जे ऑपरेशन होतं ते कॅप्चर करण्यात माझ्या युनिटचा मोठा सहभाग होता. आम्ही त्यावर कब्जा करण्यात यशस्वी झालो होतो. सारखं पाकिस्तान म्हणायचं किंवा हे फीचर कधीच कॅप्चर होऊ शकत नाही इंडियन आर्मीकडून. 1999ला 4 जुलैला जेव्हा टायगर हिलवर आम्ही फतेह केली, त्यानंतर पाकिस्तानचे प्राईम मिनिस्टर अमेरिकेला गेले होते की बाबा एक प्रकारचं यामध्ये आपण मदत करा आणि ही लढाई थांबवा. 25 वर्षानंतर जे आजचा दिवस सेलिब्रेट करतोय त्यामध्ये जेवढे आमचे शहीद होते त्यांचा भरपूर मोठा वाटा आहे आणि मी त्यांना मनपूर्वक वंदन करतो. जय हिंद, जय भारत. संसदेत आजही केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा सुरू राहणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा 5वा दिवस आहे. लोकसभेत काल केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत काँग्रेसचे चरणजितसिंह चन्नी यांनी या अर्थसंकल्पानं लोकांची निराशा केल्याचा आरोप केला. या अर्थसंकल्पात पंजाबला सावत्र वागणूक देण्यात आली असून पुरामुळे प्रभावित झालेल्या पंजाबमधील लोकांसाठी या अर्थसंकल्पात काहीही तरतूद नाही, असा आरोपही त्यांनी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसद भवनातील पुतळ्याच्या स्थलांतरावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. चन्नी यांनी केलेल्या काही वक्तव्यावरून काँग्रेस खासदार आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर S. जयशंकर यांनी काल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची लाओस इथं भेट घेतली. यावेळी दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधांबद्दल चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारत चीन सीमेवरील स्थितीचं प्रतिबिंब दोन्ही देशांच्या संबंधात दिसून येईल. सीमेवरील सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत दोन्ही देश सहमत असून वास्तविक नियंत्रण रेषा आणि मागील करारांचा आदर करणं आवश्यक आहे, असंही डॉक्टर जयशंकर यांनी म्हटलं आहे.
दोन्ही देशातील संबंध स्थिर राहणं हे परस्पर हिताचं असून आशिया आणि बहुध्रुवीय जगासाठीही ते आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी तत्कालिक समस्या तातडीनं सोडवण्यासाठी परस्पर संपर्क साधण्याची गरज आहे, असंही जयशंकर यांनी म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यावर्षी भारतात होणाऱ्या क्वाड देशांच्या वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन किर्बी यांनी वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बायडेन यांनी माघार घेतली असल्यानं ते आता अशा अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात ज्यात ते आधी उपस्थित राहणार नव्हते, असं किर्बी यांनी सांगितलं. क्वाड परिषदेचं यजमानपद यावर्षी भारत भूषवणार आहे. क्वाड देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, भारत आणि अमेरिका यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात पुणे, मुंबई, ठाण्यासह इतरही अनेक जिल्ह्यात काल पावसाचा जोर होता. पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस आणि धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे काल शहरातील काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक जिल्ह्यातील नद्यांना पूर आले असून अनेक ठिकाणी नागरी वस्तीत पाणी शिरलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूकही प्रभावित झाली आहे. अनेक ठिकाणी पुरामुळे नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. ठिकठिकाणी राज्य आपत्ती निवारण दलांची पथकं तैनात करण्यात आली आहेत. सातारा जिल्ह्यातील कोयना आणि कण्हेर धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यास सांगलीला पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, गडचिरोली, चंद्रपूर, लातूर आदी जिल्ह्यातही पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान राज्याच्या बहुतांश भागात आजही पावसाची शक्यता असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, ठाणे, नवी मुंबईसह विविध जिल्ह्यात शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून संधी उपलब्ध करून द्यावी. मंजूर पदांच्या कमीत कमी 5% आणि किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल यादृष्टीनं नियोजन करावं, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल यासंदर्भात मुंबईत झालेल्या बैठकीत दिले. भारतीय जनता पक्षानं बिहार आणि राजस्थानसाठी नवीन पक्षप्रमुखांची नियुक्ती केली आहे. दिलीप जयस्वाल हे बिहार भाजपचे अध्यक्ष असतील, तर राजस्थानमध्ये राज्यसभा सदस्य मदन राठोड यांची राजस्थान भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षानं 6 राज्यांसाठी प्रभारीही नियुक्त केले आहेत. श्रीलंकेत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामना आज भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान दंबुला इथं खेळला जाणार आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत सगळे सामने जिंकले आहेत. ही स्पर्धा जिंकल्यास भारत चौथ्यांदा या चषकाचा मानकरी ठरणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ होत आहे. रिव्हर शीन इथं भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 11 वाजता स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन समारंभ होणार आहे. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन समारंभ मैदानाच्या बाहेर होत असून विविध सहभागी देशातील खेळाडूंचं संचलनही मैदानाबाहेर होणार आहे. अंदाजे 10,500 खेळाडू संचलनात सहभागी होणार असून त्यांना घेऊन जाण्यासाठी अंदाजे 100 बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. आयफेल टॉवरजवळील एक्सप्लेनेड इथं संचलन समाप्ती होऊन ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित केली जाईल. या संचलनात भारतीय खेळाडू पारंपरिक भारतीय पोशाखात सहभागी होणार असून भारतीय पथकाचं नेतृत्व शरथ कमाल आणि PV सिंधू करणार आहेत. तत्पूर्वी या स्पर्धेला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधीच तिरंदाजीमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघानं मानांकन फेरीत दमदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 25व्या कारगिल विजय दिवसानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिल युद्ध स्मारकाला भेट देणार. लेहमधील शिंकुनला बोगदा प्रकल्पाच्या कामाचा पंतप्रधानांच्या हस्ते होणार प्रारंभ. महाराष्ट्रात पुण्यासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत, बहुतांश भागात आजही पावसाचा इशारा. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीत आज भारत आणि बांगलादेशमध्ये लढत आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचं आज औपचारिक उद्घाटन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.